तनया न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बातमीपत्रात आपलं स्वागत। घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। येरवड्यात पोलिसांची मोठी कारवाई। कुख्यात गुंड समीर शेखची येरवडा पोलिसांनी काढली धिंड। शालार्थ आयडी घोटाळ्यावर शिक्षण आयुक्तांचा कठोर इशारा। एसीबी कारवाईनंतर विभाग अलर्ट मोडवर। शिक्षकाचा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी मागितली तब्बल 1 लाख रुपयांची लाच। शिक्षण उपनिरीक्षक पकडले गेले। 1 लाख लाचेसह रंगेहात। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील मेस मालकाचा भोंगळ कारभार। वसतिगृहातील क्रमांक 1 मेसच्या एका विद्यार्थ्याच्या ताटात आढळली शिजलेली पाल। माझ्यावरील आरोप म्हणजेच विरोधकांचे कटकारस्थान। राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांचं विधान। वेरूळ येथे सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 751 कुंड यज्ञशाळेचा प्रवेश सोहळा व भगवान शिवमूर्तींचं केलं पूजन आणि उद्घाटन। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रशासनासोबत बैठक निष्फळ। कुलदीप करपे यांची माहिती। जालन्यात संविधान दिनानिमित्त काढण्यात आली संविधान सन्मान रॅली। रॅलीत शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी। नीरा येथे संविधान दिन साजरा। सरपंच तेजश्री काकडे यांनी केलं संविधान उद्देशिकेचं वाचन तर 26/11च्या शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली। जेजुरी दासरी खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता। जेजुरी गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी। मेळघाटातील मूलभूत सुविधांसाठी न्यायालयात धाव। खासदार बळवंत वानखेडेंची जनहित याचिका। शासनाला 6 आठवड्यांत उत्तर। येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। लाखो रुपयांचा अवैध बनावट विदेशी दारू तस्करीचा केला पर्दाफाश। यवतमाळात रंगली जवाहरलाल दर्डा स्मृती काटा। कुस्त्यांची दंगल। डफ तुतारीच्या निनादात देशभरातील मल्लांवर लाखोंची लयलूट। यवतमाळमध्ये पायल ही 2 तारखेला विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मतं घेण्यासाठी स्थानिक नेतृत्वात ताकद नाही, त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत। खोटी आश्वासनं देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यावं लागतंय। काँग्रेस विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची महायुतीवर घणाघाती टीका। या बातमीसह वेळ झाली या अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।